इकडून असा हात आला का लगेच आपण असा हात करायचा. ऍक्ट रिॲक्ट मध्ये ना तुमच्या आमच्या चित्ताची विचलितता होणार आहे. परंतु हलकं जर झालं, कोणत्याही परिणामांना सहज सामोरे उभं राहिलो तर मग निश्चित तुम्ही आम्ही त्या पात्रतेची बनू. काही ऐसा पात्र होईन लाभाची नेनोरेशी केशी दुष्ट येईल. तो भगवंत आपल्यावर प्रसन्न होईल आणि तो प्रसन्न झाल्यानंतर लाही होणार. मग लाही झालं म्हणजे हलकं होणं. परंतु हलकं जरी झालं तरी हे या व्यावहारिक जीवनामध्ये जगत असताना मायेचा आधार तुमच्या आमच्या देहानं घेतलेला. आपण सर्व माईक आहोत. हा माईक नाही, माईक आहोत. माईक म्हणजे निर्माण केले गेलेले आहोत. जे निर्माण केलेलं आहे आणि नाश होत त्याला माईक म्हणतात. जे निर्माण झालं आणि त्याचा एक दिवस शेवट आहे ना त्याला माया म्हणतात. हा देह सुद्धा निर्माण झाला, आज न उद्या कडेलोट होणार आहे. याचा अर्थ हा सुद्धा माईक आहे. मग या माईक पदार्थामध्ये, या माईक जीवनामध्ये न गुंतता अखंड ब्रह्म ऐक्यत्वाची जी स्थिती आहे ना त्या स्थितीशी अनुरूप राहण्याकरिता आपल्या चित्तावर आघात न होण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून तुम्ही आम्ही स्थिर राहू. आता आघात न व्हावा असं जर वाटत असेल, पूर्वी लढण्याकरिता ना ढाल असायची बापुडी. तलवारीचा घाव ढालीवर झेलला जायचा, ढाल हातात असायचा. म्हणजे समोरचा जो प्रतिकार आहे ना तो प्रतिकार करण्याकरता आपल्याकडे ढाल पाहिजे. आणि जी ढाल ज्याच्या हातात आहे ना तो किती जरी हल्ला झाला तरी ढाल पुढे करायची. नामाची ढाल, मायेचं संकट याचा संघर्ष झाल्यानंतर मायेची ढाल जिंकली जाते. ज्यांची ढाल तुटते ना ते मिळून सुखेल, सर्व आपल्या अंगीकृत होऊन देखील फायदा होत नाही. म्हणून ढाल महत्वाची. हत्यार नसलं तर चालं पण ढाल हातात सोडू नका. आणि ती ढाल हातात राहावी याकरिता कायम सावध राहायचं आहे. आणि सावध राहण्याकरिता ती नामरूपी ढाल जी आहे ना ती सतत हातात जर बाळगली. बघा मी असा माई जर आता अखंड धरून बसलो ना तर माझे हात ओले होते. बरोबर आहे ना? का? त्याचा स्वभाव आहे घाम देणं, घामळणं, साधारणं, ओलं होणं. अगदी तसं आहे की ढाल जर हातात आपली पक्की धरलेली असेल तर आपले ते हात त्या ढालीमध्ये ओले झाले पाहिजे. आणि ते ओलं होणं म्हणजे लोणी आहे. बरं का? अखंड त्या ढालीला पकडून ठेवणं आणि पकडून ठेवल्यानंतर ती अवस्था प्राप्त होणं या नाम लोणी आहे. हलकं झालं तर तुम्ही लोणी झाले म्हणून समजा. आले का दोन पदार्थ मध्ये? आता राहिला बाहेरचा विषय. तो काय आहे? याला हंडी म्हणतात, याला घागर म्हणतात, याला मळक म्हणतात, याला माठ म्हणतात. ज्याच्या त्याच्या उपयोगानं जो तो त्याला वापरतो. परंतु याला याचं खरं नाव आहे शास्त्राच्या दृष्टीनं, साहित्यामध्ये त्याला घट म्हणतात. काय आहे तो? घट. याला घट म्हणतात. आध्यात्मिक दृष्टीनं तत्वज्ञानानं जर अनुभवलं तर शरीराला सुद्धा घट म्हणतात. हा घट आणि तो घट. त्या घटात लाही आहे आणि दही आहे, लोणी आहे. तसही हा जो घट आहे हा लाही झाला पाहिजे आणि लोण्यासारखा झाला पाहिजे. हा घट तेव्हाच त्याच्यामध्ये ते राहत. काय? लाही आणि दही. हा ओ बघा कच्च्या घटामध्ये लाही दही राहत नाही. नाही तर कच्च्या घटात लाही दही ठेवून बघा तुम्ही, त्याचा गोळा होऊन जातो. त्याच्याकरिता तो घट काय करावा लागतो? भाजावा लागतो. मग भाजणं म्हणजे काय? दररोज नवनवीन पदार्थ बनवण्याकरिता जसं पातेलं त्या गॅसचा अग्नी सहन करत तसा पदार्थ आतमध्ये तयार होतो. तसं या घटाला पूर्ण भाजल्याशिवाय हा परिपक्व होत नाही. म्हणून हा देह भाजला पाहिजे. कशानं भाजायचा? म्हणा बीज भाजून केलेला आहे. आम्हा जन्म मरण नाही नाही. अरे बीज भाजलं याचा अर्थ देह न देह तीनही तापामध्ये तापून होरपळून जरी निघाला ना तरीही त्यानं त्याचं अस्तित्व सोडू नये ही भावना तयार होणं. बघा तुम्ही कुंभाऱ्याचा आवा बघितला का? कुंभाऱ्याचा आवा. घट भाजतात, सर्व वस्तू भाजतात.
तो आवा बघितला का कधी? नाही सम बघितला तर जाऊन बघा. त्याला चहू बाजूने आटली लावतात, परंतु माठ आहे ना, माठ त्याचं अस्तित्व सोडत नाही. अगदी तसं तुम्ही आम्ही भाजून निघायचं आणि भाजून निघाल्यानंतर तुम्हा आम्हाला ती स्थिती प्राप्त होईल, मग तुमचा सत्कार आहे. काल आमचे बापूजी म्हणाले आपल्या सेवेकऱ्यांना उद्या थोडेसे नारळ जास्त आणा. म्हणले ना तुम्ही काल कशा करता? सत्कारासाठी. सत्कार कोणाचा? माणसाचा का त्याच्या कार्याचा? हे डोक्यातनं काढून टाकायचं. कधी कार्याचा सत्कार होत असतो, माणसाचा नाही. माणसाचा जर सत्कार होत असता तर सारीच माणसं म्हणले असते आम्हाला नारळ. कार्याचा सत्कार, कार्याचा सत्कार म्हणजे तो सन्मान आहे. अगदी तसं तुम्ही या अवस्थेमध्ये आले तर तुम्हाला जसं आपल्याला या कामी तुम्ही 8 दिवस आमचं भजनी मंडळ गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी सेवा देत आहे, त्या सेवेतला उत्तराय होण्याकरता त्यांचा सन्मान म्हणून श्रीफळ दिलं जातं. तसं हे बाजलेलं घट आणि त्याच्यामध्ये लाही झाला, तुम्ही चित्त तुमचं लोण्यासारखं मऊ झालं तर तुम्हाला मुक्तिरूपी नारळ, मुक्तिरूपी श्रीफळ आहे तो वरचा. आणि जेव्हा तो मिळेल ना, तो कोणाला मिळेल? कोणाला? बघा, मी कायम सांगत राहतो, जो घट दही हंडीला घट धर्ममंडपामध्ये टांगला जातो, बांधला जातो ना, त्याचं जे शिंक असतं ते किती दोऱ्याचं असावं? 3 दोऱ्यात. 3 दोऱ्या म्हणजे हा शरीर आहे. हे शरीर आहे आणि या शरीराला 3 दोऱ्यांनी बांधलंय तुम्हा आम्हाला. बरोबर आहे का नाही? काल काय झालं, मी इथे आलो, थोडस कीर्तन ऐकलं, तेव्हा मी सत्वगुणी होतो. मग आम्ही जेवायला बसलो आणि सध्या राजकारणाचे वारे चालू आहे, थोडीशी आमची चर्चा झाली, मी रजगुणी झालो. आणि तिथे ना 2 रुपयाचा ठोकळा सोप्यावर पडला होता. काही हसायला लागली. हा माझा का हा तुझा, हा माझा का तुझा. मला असं वाटलं हा 2चा घ्यावा खिशात घालू, असं वाटलं. वाटणं सुद्धा तमगुण आहे. ज्याचा आहे त्याला देणं हा सत्वगुण आहे. एकाच वेळेस एक व्यक्ती 3ही गुण घेऊन येते, म्हणून हे शुंक 3 दोऱ्याचं. सत्व रज तम या गुणाचं हे नटलेलं शरीर आहे. आणि असं जे शरीर आहे ते शरीर, त्याच्यामध्ये हंडी फुटली पाहिजे, त्याच्यामध्ये काला झाला पाहिजे. आत काला झाला का बाहेरच्या काल्याचा आनंद आहे, पण आतच काला झाला नाही तर बाहेरचा काला फोडून फक्त जेवण आहे. विठ्ठल जेवण किती जेवलात ना तुम्ही? या पोटा कारणे गा पांगीला झालो जना. हे पोट आहे, या तुम्ही किती जेवलात ना ते कधी भरलं का? इथं बरं पोटासाठी. पहा केवढी आटा आटे तुका म्हणे जळो पोट होय संता पुढे. हे पोट भरत नाही, ते भरत नाही याच्या करता त्याला रोज तुम्ही भरू घालता, त्याला म्हणतात जेवण. काय म्हणतात? जेवण. जेवण शब्दाचा अर्थ अजून सोपा करून सांगतो तुम्हाला. जे वनवन करून भेटतं त्याला जेवण म्हणतात. खरं का खोट? घनश्याम बाबा वन 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 निस्ती वन 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 कशा करता? म्हणून वन त्याचं नावच त्याचे वन. वन वन करून जे भेटतं त्याला जेवण म्हणतात. आणि सहज कृपा आशीर्वादाने जे भेटतं त्याला प्रसाद म्हणतात. विठ्ठल आणि असा जो प्रसाद आहे तो प्रसादाला प्रसाद का म्हणावं ही एक मोठी भानगड आहे. बघा, आम्ही ना काल जेवायला गेलो ताईच्या घरात आणि तिथे ना 2 तगाऱ्या भरलेल्या होत्या. कशाच्या? वांग्याच्या. बाजूला पाहिलं मी, तांदळाच्या 2-3 कट्टे दिसले. तिकडून परत मी उचकून पाहिलं तर रवा दिसला, गुळ दिसला. म्हणजे तुम्हाला मेनू सांगून देतो, सर्व दिसलं. बघा, हे तुम्ही सर्वांनी देणगी गोळा करून आणला
आणायला कोण गेलं? तुम्ही. देणगी कोणाची? तुमची. आणलं कोणी? तुम्ही. चिरलं कोणी? तुम्ही. शिजवलं कोणी? तुम्ही. वाढणार कोण? तुम्ही. खाणार कोण? तुम्ही. आणि म्हणायचं त्याला प्रसाद. एवढी एवढी का मी महाराज? सारं आम्ही केलं आणि तुम्ही त्याला म्हणतात देवाने केलं. बरोबर आहे की नाही? बघा, या लक्ष्मीनगर मध्ये ही पाणी पिण्याची टाकी बांधली. टाकी बांधली ना. मग त्याच्या टाकीच्या मधला जो राऊंड आहे ना, तो मधला राऊंड आहे ना कधीच वापरात येणार नाही. टाकी बांधली. तुम्ही लक्ष्मीनगरचे निवासी आहे. टाकी कोणाची आहे? तुमची. टाकी हा म्हणजे तुमची. हा, टाकी कोणाची? तुमची. प्रत्येकाचा मालकी हक्क त्या टाकीवर आहे. बरोबर आहे की नाही? टाकीच्या मधली जी जागा आहे ना तिथं घर बांधायला. जागा कोणाची आहे? तुमची. पण तुमची जर आहे. हॅलो 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 कमी झाला. गेला गेला याच्यातला तो गेला. हॅलो 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 एवढं एवढं ते गेलं का याच्यातलं हे जात. याच्यातलं हे गेल्यावर याच्यातलं ते काय राहणार आहे? बघा, टाकी मधली जी जागा आहे ना तिथं जागा आपली आहे, परंतु हक्क दाखवता येतो का? ती सार्वजनिक आहे. सार्वजनिक आहे म्हणजे कोणाच्या मालकीची आहे? आपल्या मालकीची आहे. पण आपल्या मालकीची असून देखील हक्क कोणाच्या हातात आहे? शासनाच्या हातात आहे. बरोबर आहे का नाही? तसं सर्वांनी एकत्र केलं पण मालकी हक्क कोणाच्या हातात आहे? भगवंताच्या हातात आहे. आणि जो भगवंताच्या हातात आहे ना त्याला प्रसाद म्हणतात. विठ्ठल इथे देणारा भगवंत आहे. हॅलो हॅलो याला काय झाले? देणारा भगवंत मधीची तो आला. हॅलो त्या ठिकाणी थोडा आता ते कमी करावं लागेल आहे ना. हा हॅलो 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 बघा, जेव्हा सर्वांच्या मालकीचं एकाच्या हातात सत्ता दिली जाते त्याला म्हणतात ईश्वरीय सत्ता. आणि तसा तो प्रसाद कोणाचा आहे? भगवंताचा. प्रसाद भगवंताचा आहे. देणारा तो आहे, खाणारा जीव आहे आणि वाढणारे संत. देणारा उदार आहे पण वाढणारा कुचका जर असेल ना तर पोट भरत नाही. बरं, तुम्ही तुमच्या घरी जर पाहुणा कोणी आला नातला घातला, तुम्ही त्याला जेव घालता. आमच्या ताई माई जेव घालता ना. तुम्ही तळतळून जेव घालता का तळमळीनं? पाहुणा जेव घालावा तळमळीनं जेव घालावा का तळतळून? तळतळून म्हणजे सांगू का कसं? ते पीठ मळताना तर रोज आहेच कोणी ना कोणी रोज खाऊ घाला असं म्हणणं म्हणजे तळतळ. आणि तळमळून घालणं म्हणजे बाई किती दिवसाची किती वेळ झाला, यांना उशीर झाला, यांना जेवण घालावं लागेल, सकाळी जेवले होते का नाही, मी लवकर करते, अजून दोघी तिघी बोलवते, 3 गॅसवर करते, 4 गॅसवर करते, अशी जी आहे ना ती तळमळ. मग तळमळीनं करावं का तळतळून करावं का तळमळून करावं? तळमळीनं. आला का लक्षात? तळमळ पाहिजे, तळमळ. हा, तसं परमार्थामध्ये सुद्धा तळमळ पाहिजे. तळतळ काय कामाची? तळतळीनं परमार्थ करू नका. म्हणजे असं त्यांना अनुग्रह दिला होता, त्यांनी जपले नाही. अहो असं केलं त्यांनी, तसं केलं त्यांनी, त्यांचं फार वाटोळ होऊन जाईल असं हे तुम्ही करूच नका. ज्याच्या त्याचा हिशोब ज्याच्या त्याच्या पाहिजे. जो जो जैसे करील तो तो तैसे भरील. तळमळीनं जेव्हा आपण करतो तेव्हा बघा, वाढणारा जो आहे ना तो जवळचा जर असला ना तर जेवण फुल होतं बरं का. आमच्या आहे ना, आमच्याकडे एक आता मोठ्या नेत्याच्या मुलाचं लग्न होतं. मी लग्नाला गेलो आणि ते वाढणारे जे होते ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं.
सर्वांनी वाढा, सर्वांना वाढण्याकरता एक कॉन्ट्रॅक्ट दिलं, ती माणसं वाढायला होती. आणि मी गेलो. आता मोठ्याच्या घरचं जेवण म्हणजे आपलातून असतं. हातात घेऊन ताट, कळलं ना? अल्लाह के नाम से दे दो भाई. आम्ही वेस्टर्न संस्कृतीचा इतका अंगीकार केला ना, आम्ही मूळ संस्कृती घालून बोलतो. मला खूप हसू येतं. एका ठिकाणी जेवायला गेलो, सर्व पदार्थ ते ताट घेतले. ताट घेतल्यानंतर पुढे 2 वाट्या घेतल्या. मग त्याच्या पुढे लोणचं आलं, कांदा आला. मग पुढे पदार्थ आले. एक सारं खाऊन झालं. सर्व बसले खायला. त्याच्यात भाजी खूप चांगली झाली होती आणि चपात्या होत्या. सर्वजण ते भिडले आणि ते गेलं संपून. ते गेले आणायला. आता आणायला गेले आणि हे सारे चपात्या आणायला एका मागे एक लाईनशीर उभे. प्रत्येकाच्या हातात ताट. आणि ती भाजी ना थोडी चटकदार होती. चटकदार बरं का. आणि तिनं तोंड भाजायचं. मग प्रत्येक जण असं करतो. आणि ताट इकडे चपात्या पश्चिमध्ये. चपात्या यायच्या होत्या. असं कोण करतो? नाही कळलं का? वरून म्हणायचं आम्ही सुशिक्षित. कसं व्हायचं? जाऊ द्या. गेलो मी जेवायला आणि तिथं ते वाढणार कॅटर्स होतं ना, ते माझ्या ओळखीच होतं. तुम्हाला काय सांगावं, मी नुसतं जाऊन उभं राहिलं तर लगेच यायचं. हे देऊ का, ते देऊ का, ते देऊ का? का बरं? वाढणारा सलगीचा होता. वाढणारा जो आहे ना, तो जर आपल्या जवळचा असेल ना, तर पोटभर जेवा. इथं प्रसाद भगवंताचा आहे. भानुदास गीती गातो, प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि वाढणारे जे आहेत ना, एकच टाळे झाले चंद्रभागे वाढवंते. एकच टाळे झाले चंद्रभागे वाढवंते. नागा ज्ञानराज, नागा ज्ञानराज, गोपाळाची राया वाटे. गोपाळाची राया वाटे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. झाली चंद्रभागे वाळवंते. माझा ज्ञानराज गोपाळाची राया वाटे. वाढणारे संत आहे. संत आपल्या सर्वी जवळचे आहेत म्हणून आपल्याला भेटतंय. सद्गुरु श्रीपाद बाबा, रामदास बाबा का सारखे संत सलगीचे भेटले म्हणून हक्काने गेलं तिथे. हक्काने भेटतंय आपल्याला. सलगीचे असेल तुम्हाला मिळेल, पण सलगीचे आहेत पण जास्त वातारल्यावानी करू नका. काय जास्त वातारल्यावानी करू नका. बघा, देव ना देव, देव मागे पुढे सांभाळ करतो, पण संत म्हणतात आम्ही तुम्हाला मागे ठेवू, आम्ही पुढे चालू, कारण आघात जे आहे ते आम्ही सोसून तुम्हाला सुरक्षित ठेवू. तुम्ही फक्त आमच्या कशाला पुढे नका चालू. खाली पुढे जाणारे भरपूर झाले, संतांच्या पुढे जळून आले. अरे येड्यांनो, तुम्हाला खाचा खोळगा माहिती नाही अजून. अजून तर शास्त्र इतकं खोल आहे, तुम्हाला काहीच मिळालं. एवढं कळालं तर याच्यात एवढे वितरून गेले, उपयोग होईल का? अरे पुढे जाऊच नका. तुम्हाला पुढे जा कोणी सांगितलं? विश्वास संतांवर ठेवा आणि त्यांच्या माग माग जर चालले तर तुम्हाला प्रसाद मिळेल. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, माग माग या तर भेटेल तुम्हाला. पुढे जाऊ नका, नाही तर होणार द्या हळकुंडा पिवळे, योग्य ते बिना जो बरळे. अरे त्या हळकुंडांना पिवळं होऊन योग्य ते बिना बरळे. अहो बरळणं सोपं आहे का? बहुत केले पाठ पाठांतर परिवर्म राहिले दूर. काय उपयोग आहे पाठ पाठांतर करून वर्म जर नसेल तर? आणि वर्मही आहे, परंतु वर्माच्या
भोवतालचा जो अभ्यास आहे ना तो अपुरा जर असेल तर फजिती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सद्गुरूच्या पाठीमागे उभं राहा, पाठीमागे चला आणि जेव्हा तुम्ही चलाल तेव्हा या प्रसादाच्या हक्काचे तुम्ही धनी बनाल. आणि ते धनी बनण्याकरिता हा काला आहे. आणि असा जो काला आहे तो काला आतमध्ये व्हावा. आतमध्ये झाला का मगच बाहेरचा आनंद आहे. बघा तुम्ही आतून दुःखी आहे आणि तुम्हाला बाहेर सुखाची रेलचेल केली, उपयोग होईल? उपयोग होईल? हा बघा काही काही ना बाहेरून असे आनंदी दिसतात आणि आतून यांना दुःखाचा डोमा. त्यांना किती सुख पाजळलं तरी उपयोग होईल का? सुखाच्या गोष्टी केल्या तरी मन रमेल का? माणूस कोणताही बघा आतून समाधानी असलं का बाह्य जीवन सुखकारक झाल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे ना? हा तुम्ही जेवायला बसले थोड्या वेळाने प्रसाद येणार आहे, तुम्ही तयारीत आहे, पण तुमचं पोट आहे ना पोटात आकडी पडली. आकडी म्हणजे आतड्याला पीळ पडला आणि तुम्हाला सांगितलं नाही नाही जेवण करून घ्या, खूपच भारी प्रसाद आहे तुम्ही घ्या, होईल का? आतून आनंद पाहिजे. तुम्ही घरात आनंदी जर राहिले तरच जगात आनंदी राहा. व्यवहाराच्या दृष्टीने बोलतो, घरात आनंदी राहाल तर जगात आनंदी राहाल. घरात आनंदी राहाल, या घरात आनंदी राहाल तर जगात आनंदी राहाल. याचा अर्थ सर्व सुख आणि दुःखाची निर्मिती या घरातून आहे. आणि घरामध्ये जर काला झाला तर कोठे अभेद देखील विठला तसा काला पहिला एक आतमध्ये जो होतो तो एक जीव ब्रह्माचा काला. तुम्ही आम्ही कोण आहे? तुम्ही आम्ही कोण आहे? तुम्हाला विचारतो ताई माई भाऊ दादा, तुम्ही आम्ही कोण आहे? जीव एक ब्रह्म आहे. असं करू राहिले मला. जीव एक ब्रह्म आहे. बापूजी जीव फोडून मला लांब जायचं. जीव एक ब्रह्म आहे. तुम्ही आम्ही जाऊ द्या, माहिती नसेल म्हणून जाऊ द्या, परंतु तुम्ही आम्ही जे नामाचे धारक आहे ते सर्व ब्रह्म आहे. आधी कोण होतो आपण? मग जीव आणि ब्रह्म या दोनही तत्व आज आपण जपतोय की नाही? हे बघा जीवन जगत असताना, व्यावहारिक जीवन जगत असताना जीवदशा भोगतोय आणि भगवत भक्तीत आलो तर ब्रह्मदशा भोगतोय. म्हणजे याचा अर्थ जीव आणि ब्रह्म या दोनही गोष्टी आपल्याला साधता आल्या म्हणून जीव ब्रह्माचा ऐक्याचा हा काल. दुसरा काल आहे हरीचा आणि हरीच्या नामाचा. बरोबर का? हरी वेगळा नाम वेगळं, पण हरी आणि नाम यांना एकत्र केल्यानंतर झाला तो काल. आणि प्रसाद रूपाने भक्षण करायचा आहे तो खिचडी काल. असा हा काला. आणि हा काला एकवटून आज आपल्याला मिळतोय म्हणून आपण भाग्याचे, आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. कोणालाही भेटत नाही तो आम्हाला सहज भेटला. तसं पाहिलं तर हे खूप अवघड आहे, परंतु आम्हाला मात्र मिळाला म्हणून आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. आणि आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही त्या प्रसादाचे वाटेकरी आहोत, अधिकारी आहोत. आम्हाला हा मिळाला, आम्हाला आनंद आहे. म्हणून काला हा आनंद देतो. जगात सर्व गोष्टी निर्मितीला आल्या, सर्व गोष्टीला विरोधाभासक तत्व निर्माण झाले, फक्त आनंदालाच कोणीच भेटलं. आनंदाला कोण आहे विरोधाभासक समानार्थी? सांगा. आनंदाच्या विरोधार्थ काय? सुखाच्या विरोधार्थ काय? आनंद म्हणून राहील मी, सुख नाही. सुखात आणि आनंदात फरक. सुख हे उपभोगता येत, आनंद हे भोगताही येत नाही, सोडताही येत नाही. आनंदाला विरोध कोण असत नाही. आनंद एकमेवाद्वितीय तत्व आहे म्हणून आनंद हेच आपलं मूळ स्वरूप आहे. या इथं असेल ना, मनुष्य देहाचे निम्याने सच्चिदानंद ती
पदवी आपली मूळ सच्चिदास, सच्चिदास सोडून द्या, आनंद द्या. तो आनंद आपल्याला मिळवायचा आहे. काला हा आनंद देतो. आता आनंद कोणाला मिळतो? बघा, इथं आपण कीर्तन ऐकू राहिलो तरी टेन्शन मध्ये, इथे आपण कीर्तन ऐकू राहिलो तरी टेन्शन मध्ये आहे. आणि बघा बघा, त्या पारावरती ते पाणी पिऊ राहिले ते 4 लेकरं आनंदी आहे का नाही? कारण त्यांना कशाचंच घेणं नाहीये, ते त्यांच्या मस्तीत जगतात म्हणून त्यांना आनंद मिळतो. खरंय का नाही? याचा अर्थ या लेकरांसारखं जर अंतःकरण केलं तर आनंद. मग या लेकरासारखे जर आपण बनलो तरच आनंद आहे. म्हणून श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने टोंगळे कांगळे नाही घेतले. बरोबर, टोंगळे कांगळे कळतं ना? आपल्यासारखे टोंगळे कांगळे नाही घेतले. कोण घेतले? बरोबर, लहान लहान